श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. मन्नाथः श्री जगन्नाथः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2067व्या भागाचं मी पठण करीत आहे. आज पौष शुद्ध द्वितीया, सोमवार दिनांक 22 डिसेंबर 2025. उपदेशामृत संग्रह भाग 9 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 8/2/1997, बैठक क्रमांक 205. परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग 53. आजच्या या भागात आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू भक्तांशी हितगुज साधताना पुढे म्हणतात, भगवंताने अनादी काळापासून आज तागायत संतांची सत्पुरुषांची जी निर्मिती केली आहे ती समाजाला शास्त्राच्या आधाराने मार्गदर्शन करण्यासाठी केली आहे आणि त्यांचे महत्त्व समाजाला समजावे म्हणून भगवंताने स्वतः संत पुरुषांचे शिष्यत्व अवतार रूपात येथे आल्यावर स्वीकारलेले दिसून येते. उदाहरणार्थ प्रभू रामचंद्रांच्या रूपात आल्यावर वशिष्ठांना तर श्रीकृष्णाच्या रूपात आल्यावर संदीपनींना गुरु केले होते. हल्लीच्या काळात अशा सत्पुरुषांचे प्रमाण खूपच कमी झालेले दिसून येते. ज्या सत्पुरुषांची भक्ती करताना आपोआपच ज्ञान प्राप्त होत असते ते सत्पुरुष सद्गुरूच होण्याच्या पात्रतेचे असतात व त्या भक्तीला ज्ञानयुक्त भक्ती असे म्हणतात. या मार्गात ज्ञानयुक्त भक्तीचीच गरज असते, परंतु काही बुद्धिवादी समाजातील माणसे आधी ज्ञान मिळवण्याच्या मागे असतात व ते प्राप्त झाल्यावर भक्ती करू अशा विचारांची असतात. पण ते पूर्णतः चुकीचे आहे, कारण भक्ती व ज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जे स्वतःला ज्ञानी समजतात ते खरे ज्ञानी नसतात. ज्ञानमार्गाने जाऊन सर्वांनाच भक्ती करता येत नाही. ज्ञानमार्गाने जाऊन प्रगती साधणारी एखादीच व्यक्ती दिसून येते. तुम्ही कोणीही तसा प्रयत्न करू नका. तुमच्यापैकी कोणाचीही ज्ञानमार्गाने जाऊन प्रगती होईल असे दिसत नाही. जे ज्ञानमार्गाने प्रगती करू शकतात त्यांची ज्ञानमार्गाची सुरुवात अगदी लहान वयातच होत असते. एकंदरीत तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला असे दिसून येईल की ज्यांची शारीरिक क्षमता कमी असते त्यांची बुद्धिमत्ता चांगलीच असते. जे व्यायाम करून शारीरिक क्षमता वाढवतात त्यांना बुद्धी कमी असते. या विचारातूनच पूर्वीच्या काळी ब्राह्मणांना केवळ 12 सूर्यनमस्कार घालण्याची परवानगी होती व त्यापेक्षा अधिक व्यायाम करण्याची परवानगीच नव्हती. शरीर सांभाळण्यासाठी प्रत्येकाने जरूर फिराव्यास जावे, योगासने करावीत, 12 सूर्यनमस्कार घालावेत. श्री रामदास स्वामी हे मारुतीचेच भक्त होते म्हणून तेही व्यायाम करीत असत. वेदाध्ययन करताना स्पष्ट शुद्ध उच्चार करणे आवश्यक असते. हे उच्चारण करतानाही ब्राह्मण समाजाला शारीरिक कष्ट होत असतात म्हणून वेदाध्ययन हा सुद्धा ब्राह्मणांचा व्यायामच समजला जातो. हल्ली या विचारातून वेदोच्चार करणारे, शास्त्र पाळणारे ब्राह्मण दिसून येत नाहीत. त्यामुळे त्यांची बुद्धी चालत नाही व त्यांना निर्णय घेणेही अवघड होते. धर्मसंस्कृती टिकवण्यासाठी सर्व वर्णीयांनी शास्त्राप्रमाणे वागणे जरुरीचे असते. धर्म म्हणजे एक प्रकारे कर्तव्य सांभाळणेच होय. विश्वाची उकल करून सांगता यायला पाहिजे. जे असे विश्वाची उकल करून सांगू शकतात तेच योग्य दर्जाचे अधिकारी पुरुष समजावे. त्यांच्या संगतीत गेल्यावरच सर्वसामान्यांचा उद्धार होत असतो. तुम्ही सुद्धा तुमचा उद्धार होण्यासाठी या चरणांशी स्थिर राहा. तसेच मी स्थापन केलेल्या सत्संगात सभासद व्हा. हल्ली अनेक पंथ समाजात दिसून येतात. त्यांचे प्रत्येक पंथाचे प्रमुख स्वतःला व स्वतःच्याच पंथाला इतरांच्या पेक्षा श्रेष्ठ समजतात. हे योग्य नाही. हा द्वैतभावच आहे. हे पंथ गरजेपुरताच परमेश्वर मानत असतात. त्यांचे धर्माबाबत विचार संकुचित असतात. उच्च विचारांकडे हे पंथीय जाऊ शकत नाहीत. शरीराला उजवी डावी बाजू असतेच, तसेच हे आहे. तेव्हा कोणीही कोणाला कमी लेखू नये. हे सर्व पंथ अखेरीस परमात्म्यानेच सुरू केलेले आहेत. त्यामुळेच सर्व पंथीयांनी आपसात मतभेद ठेवूच नयेत. सर्व पंथीयांच्या दृष्टीने जी परमेश्वरी शक्ती मानली जाते ती अखेरीस एकच आहे. विचारसरणी मात्र प्रत्येक पंथाची कालमानाप्रमाणे बदलत गेलेली दिसून येते.
त्यामुळेच शक्तीबाबत धर्माबाबत द्वैत असूच नये. ज्यांच्या मनात असे द्वैत असेल ते सत्पुरुष होण्याच्या पात्रतेचे असूच शकत नाहीत. तांदळातील खड्याप्रमाणेच हा प्रकार आहे. समाजाने अशा पुरुषांपासून सावधच राहावे. आजपर्यंत अशा पंथीयांना भक्ती मार्गातून ज्ञानमार्ग साध्य झालेला दिसून येत नाही. शैव आणि वैष्णव या दोनच पंथीयांना ईश्वरी शक्तीची प्रचिती आलेली दिसून येते. बाकीचे पंथ केवळ भावनेने श्रद्धेवर आधारित आहेत, त्यामुळेच त्यांना ईश्वरी शक्तीची अनुभूती येत नाही. आपल्याकडे स्फटिकाला खूप महत्त्व दिले जाते. स्फटिकाला शिवस्वरूप मानतात. हे स्फटिक जे निर्माण होतात ते अनेक काळ पाणी एके ठिकाणी स्थिर राहिले की त्या पाण्यापासून निर्माण होतात. बर्फाचेच पुढचे स्वरूप स्फटिक समजले जाते. हे वैज्ञानिकदृष्ट्या सांगितले जाते. गंगेचे मूळ स्वरूप बर्फाचेच गंगोत्री येथे आहे, परंतु उष्णतेने त्याचे पाणी होते व ते गंगेच्या रूपाने खाली येत असते. स्फटिक निर्मितीमध्ये सूर्यकिरणेही कारणीभूत असतात. हिरेसुद्धा खूप वेळा कोळशाच्या खाणीत सापडतात. हे सर्व घडण्यामागे परमेश्वरी शक्तीच कारणीभूत असते. पृथ्वीची ही उत्पत्ती अशीच झाली आहे. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याने व सूर्याच्याच सहाय्याने पृथ्वीवर उत्पत्ती स्थिती लय घडत असतात. पृथ्वी केवळ स्वतःभोवती फिरत राहिल्याने हे घडू शकले नसते, परंतु सूर्याभोवती फिरण्याने मात्र या घडामोडी घडताना दिसून येतात. हे तेलाच्या घाण्यासारखेच आहे. तेथे बैल जेव्हा घाण्याभोवती फिरतो तेव्हाच तेल निघत असते. त्यामुळेच घाण्याबरोबरच बैलालाही महत्त्व द्यावे लागेलच. मानवी जीवनाच्या सुखासाठी कल्याणासाठी भगवंताने अशा अनेक गोष्टी करून ठेवल्या आहेत, परंतु मानव त्या भगवंताला विसरून जातो व त्याचे अस्तित्वही खूप वेळा मानायला तयार होत नाही. हे चूकच आहे. मानवाला उत्पत्ती निर्मिती करता येत नाही. तो केवळ निर्मितीमध्ये बदल करू शकतो. त्यामुळेच तो नदीच्या वाहत्या पाण्यावर बंधारा घालून ते पाणी अडवू शकतो. धरणे बांधून कालव्याद्वारे ते पाणी सर्वत्र वापरू शकतो. आपल्या आश्रमात जे कार्य चालू आहे ते धर्माचे कार्य आहे. ते काही ब्राह्मणांचे कार्य नाही. हे कार्य करताना आम्हाला परंपरा व पावित्र्य हे पाळावेच लागते. आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या 4ही पीठातून त्यांची परंपरा आजही तेथील स्थानापन्न असलेले स्वामी चालवितच आहेत. त्यामुळेच ते ईश्वरी अनुग्रहित असून कोणत्याही प्रश्नाला आजही ते उत्तर देऊ शकतात. ईश्वरी अनुग्रहित गुरूंची वाणी ऐकण्यासाठी फार महान भाग्य लागते. ही वाणी जे ऐकतात त्यांचाही दर्जा आपोआपच वाढत असतो. तुम्हीही भाग्यवान असल्यानेच भगवंताने तुम्हाला येथे आणून सोडलेले आहे. तेव्हा तुमचा भाग्योदय जवळ आला आहे. तुमचा येथे उद्धारच होणार आहे. परंतु त्यासाठी तुम्ही आता येथे स्थिर राहून सेवा करीत राहणे आवश्यक आहे. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने निश्चितच होते, पण त्याच्या स्पर्शाने दुसऱ्या लोखंडाचे सोने होत नसते. त्यामुळेच परीस तो परीसच व सोने ते सोनेच राहणार आहे. त्यामुळेच येथील प्रभावाने येथे अनेक नवीन नवीन भक्त दर्शनाला येत असतात. तुमचा कोणताही गुण माझ्या उपयोगाचा नाही, त्यामुळे मला तुमचा काहीही उपयोग होत नाही. हे तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवा. तुमच्या मनातील इच्छा जेव्हा पूर्ण होऊ लागतात तेव्हा तुमचा दर्जा सुधारू लागला आहे असे समजावे. बुद्धिमत्ता खूप असली तरी वैचारिक पातळी योग्य असावी लागते व ही पातळीच या शक्तीच्या सहवासात आल्यावर सुधारू शकते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.